नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विकास सोनवणे आपल्या सर्वांचं आपल्या अधिकारी यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। बऱ्याच दिवसानंतर आपण काही महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आज इथे यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर आलेलो आहोत। ठीक आहे, त्यामध्ये आपल्याला काही मुद्दे आपल्याला डिस्कस करायचे आहेत। तर सर्वात पहिला जो मुद्दा आहे की एमपीएससी आरटीओ एमव्हीए गट क पूर्व परीक्षा 2026 हिची जाहिरात कधी येणार आणि त्यासंबंधी आयोग जे आहे तर अशा प्रकारची जाहिरात कधी काढणार आहे, अशा प्रकारची जाहिरात आल्याच्या नंतर विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायचं आणि जर जाहिरात नाही आली, परीक्षाची जी स्कीम आहे किंवा परीक्षा योजना जर आहे ती जर लवकर जाहीर नाही झाली तर नेमकं त्या गोष्टीवर विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, असे बरेच मुद्दे आज आपल्याला डिस्कस करायचे आहेत। त्यामुळे जास्त वेळ आपल्याला हा व्हिडिओ घ्यायचा नाहीये, खूप कमी वेळामध्ये आपण हा व्हिडिओ संपवणार आहोत। परंतु जे मुद्दे आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि त्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्वांनी नक्की बघावा। ठीक आहे, तर सुरुवातीला जो पहिला मुद्दा आहे इथे लक्षात घ्या। तर सुरुवातीला आपल्यापर्यंत जी माहिती आत्तापर्यंत पोहोचलेली आहे ती माहिती तुमच्यापर्यंतही पोहोचली असणारच आहे। तर त्या माहितीबद्दल आपण थोडक्यात बोलूया की येणाऱ्या 25 जूनपर्यंत आयोग एमपीएससीची जी आपली गट क पूर्व परीक्षा आहे तिची एक्झाम स्कीम, ज्याला आपण परीक्षा योजना म्हणतो, ती जाहीर करेल अशा प्रकारची माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि ती माहिती तुमच्यापर्यंतही पोहोचली असेल। तर 25 जून ह्या तारखेपर्यंत आयोग जे आहे आपली एक्झाम स्कीम, ज्याला आपण परीक्षा योजना म्हणतो, ती जाहीर करेल अशा प्रकारची माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहोचली असणारच आहे। जर पोहोचली नसेल तर लक्षात घ्या, येणाऱ्या 25 जूनपर्यंत आयोगामार्फत परीक्षा योजना जाहीर होण्याची दाट शक्यता आहे। तर जर परीक्षा योजना 25 जूनपर्यंत जाहीर झाली तर त्यानंतर कुठल्याही दिवशी, म्हणजे पहिल्या दिवशी असू द्या किंवा 7 दिवसापर्यंत आपली गट क पूर्व परीक्षेची जी जाहिरात आहे ती येऊ शकते। ठीक आहे, जर 25 जून तारखेपर्यंत एक्झाम स्कीम जर आली नाही किंवा परीक्षा योजना जर जाहीर झाली नाही, कारण गेल्या वर्षभरापासून म्हणण्यापेक्षा मागच्या सप्टेंबर ऑक्टोबरपासून आपण ह्या जाहिरातीची वाट बघतोय आणि प्रत्येक वेळेला आपला सर्वांचा जो भ्रमनिरास होतोय की जाहिरात येणार आहे, परीक्षा योजना तयार होते किंवा अशा प्रकारचा जो पॅटर्न आहे तो आपला पॅटर्न बदलणार आहे, अशा माहिती किंवा अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत आपल्या कानापर्यंत नेहमी येतात। तर आपण दोन्ही गोष्टीसाठी तयार राहूयात। 25 जूनपर्यंत जर आपल्याला परीक्षा योजना आली आणि त्यानंतर आठवड्याभरापर्यंत जाहिरात आली तर खूपच वेल अँड गुड, आपण त्या गोष्टीसाठी पुढे जाणारच आहोत की आपला अभ्यास आत्तापर्यंत चालू आहे आणि तो त्याच प्रकारे चालू राहून आपण परीक्षेला सामोरं जाऊ शकतो। परंतु जर परीक्षा योजना 2026ची जी आहे गट क पूर्व परीक्षेची ती जर जाहीर नाही झाली तर आपण काय करायला पाहिजे, तर आपल्याला काही मुद्दे त्याच्यामध्ये डिस्कस करायचे आहेत। पहिला मुद्दा हा, 25 जूनपर्यंत जर परीक्षा योजना जाहीर नाही झाली तर आपलं काय करायचं आहे, तर 25 जूनच्या नंतर 30 जूनपर्यंत येणारे जे आपले काही 5 दिवस आहेत, कारण लक्षात घ्या वाट बघणं हा एकच आपल्याकडे ऑप्शन असायला नाही पाहिजे। वाट आपण गेल्या वर्षभरापासून बघतोय, तर जर फक्त वाटच बघत बसलो आणि तेच अभ्यास आपण करत बसलो तर काही दिवसांनी त्या गोष्टी आपल्याला म्हणजे म्हणतो ना आपण की इरिटेटिंग होतात की आपण सर्व काही गोष्टी काही विद्यार्थ्यांनी सोडून दिल्यात, की काही जणांनी जॉब सोडून तयारी करतायत, काही जणांनी फुल टाईममध्ये जर प्रिपरेशन करतायत तर त्यांच्यावर फायनान्शियल बर्डन तर आहेच, परंतु फॅमिली प्रेशर असतं, जॉबचं प्रेशर असतं, करिअरचं प्रेशर असतं, अशा बऱ्याच गोष्टीमधून त्यांना जावं लागतं आणि त्याच गोष्टी सोडून फक्त अभ्यास होत नाही। लक्षात घ्या, अभ्यासासोबत काही गोष्टीला तुमचं मेंटली तुम्ही प्रिपेअर्ड असणं खूप गरजेचं आहे, मेंटली फिट असणं खूप गरजेचं आहे। फिजिकली फिट तर ह्या गोष्टीमध्ये आहेतच सर्व विद्यार्थी, परंतु त्यासोबत तुम्ही मेंटली फिट असणं खूप गरजेचं आहे। तर सध्या गेल्या 6 महिन्यापासून विद्यार्थ्यांमध्ये काही बऱ्याच प्रकारे मेंटली म्हणून आपण काय प्रिपेअर्डनेस जो आहे तो कमी होत चाललाय, कारण जाहिरातीची वाट बघणं, परीक्षा योजनेची वाट बघणं याच्या पलीकडे दुसरा काहीच पर्याय सध्या त्यांच्याकडे नाहीये। आणि अभ्यासासाठी जर तुम्हाला म्हणायचं पर्याय तर तुमच्याकडे एक्झाम स्कीम ऑलरेडी जो आधीचा आहे की परीक्षेचे जे 2 टप्पे आहेत, पहिला पेपर आपल्याला माहिती आहे की पूर्वचा जो आहे तो आपल्याला पूर्ण GSचा आणि सेकंड जो आपला मेन्सचा पेपर आहे 150 प्रश्नाचा तो पूर्ण टेक्निकल, हा पाठ सर्वांना माहिती आहे। त्यामुळे प्रिपेअर्डनेस सर्वांमध्ये आहे अभ्यासाच्या दृष्टीनं, परंतु मेंटली प्रिपेअर्डनेस आतापर्यंत थोडा जो कमी होत चाललाय। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर 25 जूनच्या नंतर 25 जूनपर्यंत आपण वेट करूया। जर 25 जूनपर्यंत कुठल्याही पद्धतीने आयोगामार्फत काही हालचाल झाली नाही आणि आपल्याकडे जर परीक्षा योजना आली नाही किंवा जाहिरातीचा कुठलाही भाग आपल्यापर्यंत
अपडेट जे आहे ते जर पोहोचलं नाही तर आपल्याला काय करायचं आहे, 25 जून ते 30 जूनपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, कॅम्पेनिंग करायचं आहे. ठीक आहे, कॅम्पेनिंगचं पार्ट मी ते इन्क्लूड केलेलंच आहे. तर 25 जून नंतर काय करायचं आहे, तर आपल्याला पहिल्यांदा एक ट्विटर कॅम्पेन आयोजित करायचं आहे आणि ह्या ट्विटर कॅम्पेनमध्ये आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना एकत्र आणून, मागे पण आपण या पद्धतीचा प्रयत्न केला होता आणि त्याला बऱ्यापैकी चांगलं यश मिळालं होतं. त्यामुळे आपण काय करायला पाहिजे, तर पहिला आहे आपलं ट्विटर कॅम्पेनचा पार्ट आणि दुसरा आहे मेल कॅम्पेनचा पार्ट. तुम्ही म्हणताल की काही फरक पडेल का? ठीक आहे, तर काही न केल्यानं फरक पडत नाहीये, तर काही केल्यानं फरक पडतंय का आपण बघूया. जर ट्विटर कॅम्पेन आणि मेल कॅम्पेननं थोडाफार जरी फरक पडला आणि आयोग आता सध्या किती गतीनं काम करते हे आपल्यापर्यंत पोहोचलं आहे. सचिव जे आहेत तर सचिवांचं काम आपण आत्तापर्यंत बघितलं की MPSC राज्यसेवेची परीक्षा झाल्याच्या नंतर 1 दिवसाच्या अंतराने त्यांनी आपली जी आन्सर की आहे ती जाहीर केली. आताची गट ब जी आहे पूर्व परीक्षा तिची पण एक्झाम झाल्याच्या नंतर लगेच पहिल्या दिवशी म्हणजे 1 दिवसाच्या अंतराने तिची पण आन्सर की आयोगाने दिली. राज्यसेवेचा जो पिरियड होता की पहिली आन्सर की आणि दुसऱ्या आन्सर की मधला तो पण खूप रिड्यूस केला आणि आयोग खूप गतीने काम करते. तर त्या दृष्टीनं जर आपण हे ट्विटर कॅम्पेन आणि मेल कॅम्पेन घेतले तर मला तर नक्कीच वाटतं की अशा प्रकारे आपण काम केलं तर काही ना काही आयोगाकडून थोडीफार हालचाल होऊन थोडं आयोग गतीने काम करेल किंवा त्या दृष्टीनं विद्यार्थ्यांचा जो एक प्रकारे रिस्पॉन्स बघता की नेमका त्यांचा जो म्हणूया आपण की विद्यार्थ्यांमध्ये काय चालू आहे सध्या किंवा विद्यार्थ्यांची जी अशा प्रकारची मोहीम आहे ती त्यांच्यापर्यंत जर पोहोचली तर नक्कीच ते ह्या गोष्टीला पॉझिटिव्हली घेऊन काही ना काहीतरी आपल्याला प्रतिसाद देतील. तर आपण त्या दृष्टीनं प्रयत्नशील असलंच पाहिजे. जर आपण काही न करता जर काही होण्याची अपेक्षा करतोय तर काही करून बघायला काहीच हरकत नाही. ठीक आहे, तर 25 जून नंतर आपण जर अशा प्रकारे 30 जूनपर्यंत ट्विटर कॅम्पेन आणि मेल कॅम्पेनचा पार्ट नक्कीच करूया. त्यामध्ये आपल्याला आता काही मुद्दे जे आहेत ते तुमच्यापर्यंत माहितीचे आहेतच तुम्हाला की आपले काही अधिवेशनाचा भाग असतो. सध्या पावसाळी अधिवेशन जे आहे तर 22 जून ते 6 जुलै ह्या दरम्यान काय आहे तर पावसाळी अधिवेशन आहे आणि ह्या पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान काही म्हणूया की आपण मंत्री असतील किंवा इतरही कुठले जे आपले विधानसभा सदस्य आहेत त्यांचं कामकाज चालू असतं. त्यासोबतच प्रत्येक डिपार्टमेंटचे जे अधिकारी लोक आहेत त्यांचाही तिथे एक प्रकारे सहभाग असतो. ह्या दरम्यान 22 जून ते 6 जुलै ह्या दरम्यान आपल्याला कोणीही भेट देईल किंवा कोणीही त्या गोष्टीसाठी निवेदनाचा भाग आपला घेईल असं शक्यता होणारच नाही. म्हणजे 22 जून ते 6 जुलैपर्यंत आपण कोणालाही भेट देऊ शकणार नाहीत. ते आपण निवेदनाच्या संबंधात असू द्या किंवा कुठल्या इतर मार्गाने म्हणूया कोणाची भेट आपल्याला होणार नाही. जे आपले परिवहन मंत्री आहेत प्रताप सरनाईक साहेब त्यांची पण आपल्याला भेट घ्यायची होती, परंतु हा जो पिरियड आहे हा पिरियड आपला आत्ता सुरू होतोय येत्या 22 जूनपासून आणि 6 जुलैपर्यंत अधिवेशन असल्या कारणाने कुठलाही संबंधित मंत्री असतील किंवा कुठलेही प्रतिनिधी असतील ते आपल्याला भेट देणार नाहीत. त्यामुळे आपल्याला करायचे काय तर अधिवेशनाचा जो भाग आहे तो 6 जुलै रोजी काय करतोय संपतोय. तर त्यानंतर आपण काय करू शकतो 6 जुलैच्या नंतर आपण प्रत्येकांना निवेदन देण्याचा जो भाग आहे आपले लोकप्रतिनिधी असतील त्यांना प्रत्यक्षरित्या जाऊन आपण निवेदन देण्याचा भाग करूयात की मागच्या वेळेला पण आपण अशा प्रकारची निवेदनं देऊन आपले जी माहिती आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवली आणि त्यांच्या माध्यमातून जो आपला प्रश्न आहे जाहिरातीचा तो आपण उचलला होता. आणि त्यानंतर आपण आणखी एक गोष्ट करणार आहोत की MPSC ऑफिस जे आहे आपलं बरोबर आहे मंत्रालयात तर भेट द्यायचीच आहे. त्यासोबतच MPSC ऑफिस जे आहे तर सचिवांना एक भेट देण्यासाठी आपण मुंबईला जाणार आहोत 6 जुलैच्या नंतर. 6 जुलै ते 10 जुलै किंवा एक मधला एखादा कुठलाही दिवस आपण ठरवूया. सर्व विद्यार्थ्यांच्या एक आपण कॅम्पेनिंगच्या नंतर आपण जी सर्व विद्यार्थी एकत्र येणार आहोत तर सर्वांचं मत घेऊन आपण 6 जुलैच्या नंतर एखादी तारीख निश्चित करूयात आणि त्यावेळेला मुंबईला जाऊन प्रत्यक्ष MPSC ऑफिस असेल मंत्रालय असेल त्यासोबतच सचिवांची भेट घेऊन ह्या प्रोसेसला गती कशी देता येईल यासंबंधी नक्कीच आपण काय करूया प्रयत्न करूयात. तर आपल्याला असे काही प्रयत्न करायचे आहेत. तर पहिला पार्ट तुम्हाला मी सांगितलंच की 25 जूनपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे. परीक्षा योजना येईल ह्या दृष्टीने आपण त्या दृष्टीने 90% पॉझिटिव्ह राहूत की 25 जूनपर्यंत परीक्षा योजना जाहीर होईल आणि त्यानंतर लगेच जाहिरात येईल. ते जर झालं नाही तर आपल्याला काय करायचं आहे एक ट्विटर कॅम्पेन आणि मेल कॅम्पेन करायचं आहे. त्यामध्ये सर्व आपल्या टेलिग्राम चॅनल्स व्हॉट्सअप चॅनल जे काय असतील सर्व ग्रुपवर आपल्याला त्या गोष्टी शेअर करायच्यात आणि सर्व विद्यार्थ्यांना तिथे एकत्र जमवायचं आहे. 22 जूनच्या नंतर जे आपला अधिवेशनाचा भाग सांगितला आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं 6 जुलैला अधिवेशन संपल्याच्या नंतर प्रत्येक आपले लोकप्रतिनिधी असतील मंत्री महोदय असतील आपले परिवहन आयुक्त परिवहन मंत्री जे आहेत त्यांना पण भेट देऊन
अशा प्रकारे आपली माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे। MPSCचे जे सचिव आहेत त्यांची पण आपण भेट घेण्याकरता नक्कीच प्रयत्नशील राहू। ते भेट देतीलच असं नाही, परंतु आपण त्या गोष्टीसाठी नक्कीच प्रयत्न करूया, ठीक आहे। आणि जर ह्या सर्व गोष्टी जर आपल्या फुलफिल नाही झाल्या किंवा त्या फुलफिल होण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागलं तर नेमकं काय करायचं आहे, तर आपले जे अपडेट्स आहेत ते आपल्याला कुठे मिळतील? कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सध्या आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, ठीक आहे, टेलिग्राम काही दिवसांसाठी बॅन झालेलं आहे, बरोबर आहे। बॅन झाले म्हणजे काय, नीटची जी एक्झाम आहे ती नीटची एक्झाम व्यवस्थितरित्या पार पडण्यासाठी गव्हर्नमेंटने काय केलं की सध्या काही दिवसासाठी टेलिग्रामवर बॅन आणले, कुठल्याही प्रकारे तुम्ही मेसेज करू शकत नाहीत आणि तुमची जी कनेक्टिव्हिटी आहे ती थोडी कमी झाली। तर आपल्याला तोपर्यंत काय करायचं आहे, टेलिग्राम जर पूर्ववत झालं किंवा सुरळीत जर पुन्हा चालू झालं तर वेल अँड गुड, आपण तिथे तर एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहूयाच। परंतु तोपर्यंत काय की आपले जे व्हॉट्सॲप चॅनल आहेत, ठीक आहे, व्हॉट्सॲपचे चॅनल आहेत, त्यासोबतच काही ग्रुप्स आहेत, ठीक आहे, किंवा पर्सनली तुम्हाला आता माझा नंबर तर सर्वांकडे आहेच, तुम्ही पर्सनली पण कॉन्टॅक्टमध्ये टचमध्ये राहू शकता। परंतु आपले जे व्हॉट्सअपचे चॅनल आहेत आणि ग्रुप्स आहेत याच्या जे लिंक्स आहेत त्या मी आपल्या आता ह्या व्हिडिओच्या खाली आपल्या म्हणजे जो डिस्कशनचा भाग, आपला जो डिटेल्सचा भाग आहे तिथे मी ह्या लिंक्स तिथे शेअर करेल। तर सर्वांनी आवर्जून काय करायचं आहे, आपल्या व्हॉट्सअपच्या चॅनलला, व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन व्हा, कारण तिथे संख्या ऑलरेडी पाहिजे त्या प्रमाणात नाही आहे, तर ती संख्या नक्कीच असली पाहिजे, म्हणजे सर्व विद्यार्थी तिथे कनेक्टेड राहतील। त्यासोबतच आपले टेलिग्रामचा जर चॅनल सुरू झाला तर आपलं अधिकारी ऑफिशियल नावाचं जे टेलिग्राम चॅनल आहे, भरपूर विद्यार्थी तिथे जॉईन आहेत, नसतील काही तर त्यांना पण तिथे जॉईन करा। आपण तिथे पण एक प्रकारे अपडेट घेऊया आणि सर्व विद्यार्थ्यांनी तिथे कनेक्ट करूयात। आणि सध्या जर ह्या दरम्यान पण आपल्याला काही माहितींचं अपडेट इथे जर मिळालं नाही तर आपला हा यूट्यूबचं जे चॅनल आहे इथे मी पुन्हा आपलं समजा ट्विटर कॅम्पेन आपल्याला ज्या वेळेला घ्यायचं आहे त्यावेळेला पुन्हा एकदा ट्विटर कॅम्पेन संबंधित एखादा व्हिडिओ इथे नक्कीच पोस्ट करेल। मेल कॅम्पेन असेल किंवा परीक्षा योजना जर जाहीर झाल्या आयोगाकडून त्यासंबंधीचा अपडेट असेल किंवा कुठलेही जे अपडेट मला द्यायचे तर त्यासंबंधी मी पुन्हा एकदा आपला जो व्हिडिओ आहे आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला नक्कीच घेऊन येईल। त्यासाठी हा व्हिडिओ मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। किमान ज्यांना ह्या ट्विटर आणि मेल कॅम्पेनमध्ये सहभागी होता येत नसेल किंवा त्यांना असं वाटत असेल की आपल्याला हे कॅम्पेन किंवा इतर गोष्टी करून काही फायदा होणार नाही, तर किमान त्या विद्यार्थ्यांनी एवढं तर नक्कीच करा की हा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा की ते विद्यार्थी किमान ह्या मोहिमेमध्ये सामील होतील। आणि त्या विद्यार्थ्यांना जर तुम्ही सहभागी जरी करून घेतलात तरी तुम्ही तुमचं काम केलं असं आपण सर्वांनी मानू शकतो, ठीक आहे। तर आपण हा व्हिडिओ जास्त लेंदी करायचा ना, आपल्याला जी माहिती मला द्यायची ती थोडक्यात तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर आपण हा व्हिडिओ इथे थांबूयात आणि पुढच्या अपडेटसाठी पुन्हा भेटूयात, ठीक आहे। धन्यवाद।